तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा ब्लॉग खूप स्पेशल असणार आहे बिकॉज आज ह्या ब्लॉगमध्ये मी तुतारी एक्सप्रेसच्या थर्ड AC मधून ट्रॅव्हल करणार आहे. गाईज ऍक्च्युली मी तुतारी एक्सप्रेसचा ऑलरेडी एक ब्लॉग बनवलाय, पण तो एवढा वेल डायरेक्टेड नाहीये म्हणून बोललो याच्यावर परत बनवूया. आणि तुतारी एक्सप्रेसच्या बाबतीत खूप सारं कंटेंट आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला बिलकुल नाही माहिती आहे. ऍक्च्युली राजधानी एक्सप्रेसचं नाव चेंज करून तुतारी एक्सप्रेस का पडलं हे मी तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये डिटेलमध्ये सांगणार आहे. आणि ही गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे, ती तुम्ही ह्याच्या आधी ऐकली नसेल तर त्यासाठी हा ब्लॉग टोटल बघा, खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सो हे बघा, आता मी आहे घरी. आता माझी 6:30ची ट्रेन आहे कणकवलीवरून आणि मी नांदगावला आहे. तर इकडनं आम्ही जाणार नांदगाव टिट्यावर, नांदगाव टिट्यावरनं जाणार कणकवलीला, कणकवलीवरून कणकवली स्टेशनला. आम्ही पाया पडायलाच विसरलो. तर बघा आता आम्ही पाया पडतो. हे बघा पप्पांनी आताच बत्ती लावली, ते बघा तिथे बाहेर पण, ते बघा तिथे. तर चला शुभ सकाळ, टाटा, भेटूया मग. चला पटाटा, चला. तर चला जाऊया नांदगाव टिट्यावर. काय? हां ठीक आहे चालेल. बवन काकांना जाताना सांगतो असं. हां ठीक आहे, मारतो आजीला हाक. चला डिंग 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 डिंग. ओके ओके. हे बघा आमची वाडी. आता वाडीत एकेकाला टाटा टाटा बोलत जावं लागेल. तेच पप्पा बोलले सगळ्यांना सांग की जातोय तू. तर चला. हे बघा कोकण, हे बघा आमचं गाव. इकडनं आधी आपण जाऊया बवन काकांकडे. बवन काका. तर हे बघा गाईस बवन काकांचं घर. तर चला आतमध्ये जाऊया, त्यांना डाडा भरूया. कोकणात हे बघा घराच्या समोरच असं हे बघा झाड असतं नारळाचं. हे बघा किती खाली नारळ धरलेले त्याला. हे बघा इथे गोंड्याचं, इथे सीताफळाचं, पेरूचं, तुळसाने किती वेल मॅनेज असतं कोकणामध्ये बघा सगळं. चला बवन काका येतो. हां हां काय बोलता? आता ते तुम्ही दिले ते घेतलंय मी. हाय काय जेवलो आम्ही, जेवलो. नको नको हाय राहू देत. खाल्ले त्यांनी घरी बनवलेलं. चला अक्का येतो मी. नको नको नको. हे बघा गौरी गणपतीच्या ब्लॉग मधले कॉमेडी बबन काका. चला बबन काका टाटा. चला काकी टाटा. हे बघा आपली अक्का. चला अक्का टाटा बाय, काळजी घे. हे बघा आमची मांजर. हा चला संतोषबाई. उघडा होता तो, आतमध्ये गेला. चला नारकर काका टाटा. येतो मग मी 1-2 महिन्याने येतो. चला नारकर काकी. हे नारकर काकांच्या घराचं पाटलंदार. आणि हे बघा त्यांची सगळी गुरं. ऍक्च्युली त्याच्यात बाळू नावाचा बैल होता, त्याच्या लहानपणी मी ह्याच्यावर बसायचो पाटीवर. तो आता नाहीये. बाय बाय. हा कोण संध्या येतोय? हा येऊ दे. ऍक्च्युली त्याने टी-शर्ट नव्हतं घातलं म्हणून व्हिडिओ चालू होता, ते बघून तो आतमध्ये गेला. ही आमची इथे वाडी आहे आणि इकडनं असं जाताना जंगलातून जावं लागतं, म्हणजे असा डोंगर चढावं लागतो. तर थकायला होतो जाम. ॲक्च्युली एवढा हा पाऊस पण एवढा बेकार आहे ना. आम्ही घरातून बाहेर पडलो आणि तेव्हाच मळबट वातावरण सुरू झालं आणि गडगडायला सुरुवात झाली. आणि आमच्याकडे छत्री बिलकुल नाही आणि चालत आम्हाला पोचायचं नांदगाव टिट्यावपर्यंत. तर तुम्ही विचार करा. चला काय करणार. काय तो साप बघा. आईला बापरे. आम्ही चालतोय आणि हा साईडने पडला. मी साईडलाच झालो आणि पुढे तुम्हाला दिसला नसेल तो पुढे सरपडत गेला. तो बघा थांब, पुढे आहे तो धामणे पांढऱ्या पट्टीची. तर काय चला मला साप दाखवतो. हा बघा दिसला. हा बघा इथे. तुम्हाला याचं तोंड छोटं वाटतंय पण गाईस त्याची बॉडी आहे ना ती लांबीला जाम मोठी आणि एकदम जाडी आहे. जोरात पोहतोय का पटकन यायचं अंगावरती. धावत जाऊया. अरे कसं जायचं आता. ऍक्च्युली आम्ही जात होतो इकडनं. तर तेवढ्यात आपल्याला आपल्या वाडीतला अमित भाई भेटला. तर तो बोलला चला अर्ध्यापर्यंत सोडतो तुला. तर आता आम्ही अर्ध्यापर्यंत चाललोय. तर हा बघा अमित भाई आपला, त्याचा चेहरा नाही दाखवतो कारण ड्राईव्ह करतोय. तर येस. तर काय ऍक्च्युली आम्ही ना असा रस्त्यावरनं जातोय आणि हे बघा त्या साईडला शेत आहे तिथं आणि हे बघा ह्या साईडला शेत आहे इथे. आणि ते बघा गुरं चरतायत मस्त जंगल आहे आणि हे बघा अशी मध्येच 2 घरं. काय फील येते हे बघून यार. काय आता जस्ट आम्ही नांदगाव टिट्यावर पोहोचलो. आता इकडनं आम्हाला बस भेटेल कणकवलीला जायला. तर आम्ही इथे थांबलोय, येईल ती 5-10 मिनिटात. तर हे बघा अशा प्रकारे बस आलेली आहे कणकवलीला जायची. तर चला चढूया. बसमध्ये जाम घाटघूट होते आणि जाम आवाज येतो. तुम्ही ऐकू शकता बॅकग्राऊंड नॉईज किती होतं इथे. तर काय करणार आता त्याला. आता आम्ही 5-10-15 मिनिटातच कणकवलीला पोहोचू आणि तिकडनं बघूया मग आपण जाऊ कणकवली स्टेशनला चालत. तर ॲक्च्युली आत्ताच आम्ही जस्ट कणकवली बस स्टँडच्या इथे पोहोचलो. आता इथून आम्ही जातो कणकवली स्टेशनला आणि पहिलं काहीतरी खातो, भूक लागली जरा. तर चला खाऊया. बंगाली खाजा घेतलेलं इथे. तर
त्याला जाम आवडतं. तर चला आपण काहीतरी खायला घेऊया. घरी ना आमच्या कोणच नव्हतं जेवण बनवून द्यायला, तर बाजूच्या काकींनी ते घावणे दिले, तर आम्ही इकडनंच पोट भरून जातोय. तर हे बघा आम्ही मिसळपाव घेतलाय, बघा मी घेतलाय, ह्याचा येतोय सिद्धांत भाईचा. घरी जेवण बनवायला कोण नव्हता जसं मी तुम्हाला सांगितलं, तर आम्ही हे बघा फ्राईड राईस पार्सल घेतोय. मी व्हेज घेतो तो नॉनव्हेज घेतोय कारण आज गुरुवार आहे, तर तेच आता खावं लागेल. काय आता ऑप्शन काय आमच्याकडे. चायनीज हे बघा. तर येस, कोकणी माणूस मुंबईला जाताना खाजं घेतो. हे बघा 4 पाकिट घेतात, 1 2 3 4, आणि कावीची पाकिटं 1 2 3 4 आणि 5, आणि हे लाडूचं पाकिट हा घेतोय, आणि अजून तो पिवळ्याले खडके लाडू घेतोय. करता इथे तिकीट पाहिजे तुम्हाला कणकवली स्टेशन आल्यावर दाखवावे लागते. टेम्परेचर चेक करून मग आता तुम्ही वरती जाऊ शकता. हे बघा इकडनं हे सगळं बंद केलंय, इकडनं रस्ता चालू आहे. ॲक्च्युली आता संध्याकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि ट्रेन आलेली आहे, ते बघा तिकडून येते ती. तर आता 5 मिनिटात येईल इकडे. बिफोर टायमिंग आहे, म्हणजे 6:30 वाजायला बरोबर 5 मिनिटं, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 6:30 बिहरून झाला. तर येस, B1 आला B4 ना. तर गाईज हा बघा आपला आहे. ॲक्च्युली हा B1 आहे, आपल्याला B4 मध्ये जायचं आहे. तर गाईज ॲक्च्युली हा बघा आमचा B4 कोच नंबर हा बघा. तर चला आतमध्ये, चला चला चला. हा थंड थंड वाटलं रे बाबा, गरम झालेलं जाम. हा तर आताच मला जस्ट ट्रेन भेटलेली आहे, जसं तुम्ही बघू शकता. हे बघा कंपार्टमेंट इकडचा खाली, म्हणजे इथे पण कोण नाही, इथे पण कोण नाही, या साईडला पण कोण नाही आणि इथे पण कोण नाही. तर ह्या ट्रेनची फर्स्ट सर्व्हिस 1 जुलै 2011ला दिली गेली, आणि 11004/11004 डाऊ तुतारी एक्सप्रेस फॉर्मली दादर टर्मिनस सावंतवाडी रोड राज्यराणी एक्सप्रेस इज अन एक्सप्रेस ट्रेन बिलोंगिंग टू इंडियन रेल्वे सेंट्रल रेल्वे झोन दॅट रन्स बिटवीन मुंबई अँड सावंतवाडी इन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट ऑफ महाराष्ट्र. आणि ही ट्रेन डेली चालवली जाते, आणि ह्या ट्रेनला करंटली सेंट्रल रेल्वे ऑपरेट करते. आणि ही ट्रेन सावंतवाडी ते दादर आणि दादर ते सावंतवाडी अशी टोटल 497 किलोमीटरचा डिस्टन्स दररोज कव्हर करते. आणि ह्या ट्रेनला 3rd ACचा 1, 2nd ACचा 1, आणि स्लीपर क्लासचे 7 डबे असतात, आणि जनरल आणि अनरिझर्व डबे ह्या ट्रेनला टोटल 4 असतात. आणि मी जे तुम्हाला कोचेस सांगितले की किती कोचेस लावले जातात, ते काय एकदम म्हणजे डिफाईन असते इंडियन रेल्वेचं. इन द सेन्स कस्टमरची जेवढी डिमांड असते त्याच्यानुसार हे कोचेस वरती खाली, म्हणजे याचे नंबर्स वरती खाली होत राहतात. आणि काय ह्या ट्रेनचे सध्याचे जनरलचे आणि अनरिझर्व जेवढे पण डबे तेवढे सगळे काढण्यात आलेत, बिकॉज कोविड-19ची सिच्युएशन आहे. उद्देश इंडियन रेल्वेचा याच्यासाठी हा आहे की जास्त लोकांची गर्दी होऊ नये, आणि जेवढ्या पण आता ट्रेन चालू होते तेवढ्या सगळे रिझर्वेशनचे आहे. बट जसं कोविड-19ची सिच्युएशन संपेल तसं या ट्रेनला परत जनरलचे आणि अनरिझर्व कोचेस लावण्यात येतील. हायब्रिड LHB कोचेसमध्ये काय स्पेशल आहे ते बघूया कोविड-19च्या दरम्यान. तर नॉर्मल नळ दिला जातो तुम्हाला, आणि हे बघा सोप डिस्पेन्सर एक दिलं जातं. नंतर हे बघा इथे साबण ठेवायला, आणि हे बघा इथे 2 आरसे दिले जातात, आणि इथे पंखा दिला जातो. अजून असं स्पेशल काहीच नाही, इथे काहीच नाही आहे. तर ह्या ट्रेनचं पहिलं नाव होतं राज्यराणी एक्सप्रेस, त्याचं रिनेम करून ह्या ट्रेनचं नाव केलं गेलं तुतारी एक्सप्रेस. ते का केलं गेलं तुम्हाला सांगतो. तर गाईस, कृष्णाजी केशव दामले हे एक फार मोठे कवी होते. त्यांनी मराठी कवितेमध्ये युनिकनेस घडून आणलेली, आणि त्याच्यापैकी त्यांनी एक कविता लिहिलेली ज्याचं नाव होतं तुतारी. तर त्या कवितेने महाराष्ट्रीयन लोकांना ब्रिटिशांसोबत लढण्यासाठी खूप इन्स्पिरेशन दिलेलं, खूप मोटिवेशन दिलेलं. म्हणून ह्या ट्रेनचं नाव चेंज करून त्यांच्या कवितेच्या नावावरून, म्हणजेच तुतारीवरून तुतारी एक्सप्रेस असं ह्या ट्रेनचं नाव ठेवलं गेलं. आणि याच्याबद्दल मी तुम्हाला थोडी माहिती देतो, तुम्हाला माहिती नसेल तर.
तर काय जे कृष्णाजी केशव दामले आहेत ते केशवसूत या त्यांच्या टोपण नावाने खूप फेमस आहेत. म्हणजेच ते ह्या नावाने कवी म्हणून ओळखले जातात पूर्ण महाराष्ट्रात आणि पूर्ण भारतात. आणि यांचा जन्म 7 ऑक्टोबर 1866ला मालुंगड जिल्हा रत्नागिरी इथे झाला. म्हणजेच गणपतीपुळ्याच्या हे जवळच तिथे कुठेतरी त्यांचं घर होतं. तर बघितलं किती टॅलेंटेड लोक कोकणात होऊन गेले. तर हे लोकांना माहिती नसेल बोललो ह्या माध्यमाच्या थ्रू आपण लोकांना सांगूया. आणि 7 नोव्हेंबर 1905 रोजी ह्यांचा कर्नाटक येथील हुबळी या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आणि आम्ही कोण आणि झपूर्झा ह्यांच्या फेमस साहित्य कृती आहेत. आणि ह्यांचं शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल पुणे ह्या ठिकाणी कंप्लीट झालं. आणि वर्षानुवर्ष एकाच विशिष्ट पद्धतीने रचल्या जाणाऱ्या कवितेला स्वच्छ आणि मुक्त रूपात केशवसुतांनी प्रथम सर्वांसमोर आणले. त्यामुळे त्यांना आधुनिक मराठी काव्याचे जनक म्हटले जाते. आणि आम्ही कोण, नवा शिपाई, तुतारी, सातारीचे बोल, झपूर्झा, हरपले श्रेय, मूर्ती भजन, गोफन या त्यांच्या काही एकदम उल्लेखनीय आणि ऑसम कविता आहेत. आणि त्यांनी त्या टायमाला ज्या कविता लिहिल्या त्यांच्यापैकी फक्त 135 कविताच आता सध्या तरी उपलब्ध आहेत. पण गाईस त्यांच्या अल्पसंख्य कवितांमध्ये खूप सारे त्यांनी जे विषय हाताळलेत ते सगळे त्याच्यात दिसून येतात. उदाहरणार्थ अन्याय, विषमता, अंधश्रद्धा, परस्पर स्नेहभाव, स्त्री पुरुषांमधील प्रेम, त्याबरोबरच सामाजिक बंडखोरी, अजून मानवतावाद, राष्ट्रीयत्व, गूढ अनुभवांचे प्रकटीकरण आणि निसर्ग असे अनेक विषय त्यांनी कवितांमध्ये एकदम सहज हाताळले आहेत. आणि रत्नागिरी मधलं मालंगूड इथे केशवसुतांचं जे स्मारक आहे ते बांधलं असून त्याचं उद्घाटन सुप्रसिद्ध कवी कुसुमाग्र यांच्या हस्ते 8 मे 1994 रोजी झालं. तर काही ट्रेनची स्पीड बघा किती हार्ड आहे, किती धपाधप 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 चालली बघा. हे बघा मारा बघा कसला लागतोय ॲक्च्युली. हे बघा गाईज, हे बघा पूल तुम्हाला दिसत नसेल तर हे बघा दुसरा लगेच भोगताय. तुम्हाला बोलू ना भोगतेच काय भारी वाटतंय यार, एकदम थंड थंड हवा झोपून जाते पूर्ण. तुतारी एक्सप्रेस ती आहे बघा, मंगला लक्षद्वीप एक्सप्रेससाठी थांबलेली. तर मंगला लक्षद्वीप एक्सप्रेसचा व्लॉग बघितला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो. हा व्लॉग बघून झाल्यावर तो व्लॉग तुम्ही नक्की बघा बघितला नसेल तर, कारण आम्ही गोवापर्यंत ट्रॅव्हल केलंय. आणि तुम्ही जर सैराट मूवी बघितला असेल तर त्या मूवीमध्ये बघा तो सीन आहे जिथे तो प्रिन्स आहे तो शिक्षकाला कानाखाली मारतो. तर त्या टायमाला जो शिक्षक जे बोलत असतो म्हणजे जी कविता बोलत असतो ती केशवसुतांचीच असते. तर काय ॲक्च्युली तुम्हाला प्रश्न पडत असेल की मी यांच्याबद्दल इतकं का सांगतोय, कारण जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं तेव्हा यांनी खूप डीप आणि खूप इन्स्पिरेशनल कविता तयार केल्या. आणि त्यांच्या ज्या पोएम्स होत्या त्या एवढ्या डीप होत्या की एवढ्या इन्स्पिरेशनल होत्या की त्यांचा महाराष्ट्रीयन्सवर परिणाम पडला. आणि जे महाराष्ट्रीयन्स होते ते पण ब्रिटिशांच्या अगेन्स्ट लढायला लागले आणि स्वातंत्र्याची त्यांच्यात भूक निर्माण झाली. तर ह्याच्यामुळे यांना एवढं मानलं जातं हे तुम्हाला माहिती नसेल. तर काय जसं बघू शकता हे बघा इथेच डोर आहे. आणि इकडनं जर तुम्ही आतमध्ये गेलात ना, हा बघा इथे बघू शकता इथेच आमची सीट आहे. तर आम्ही पुढचे कोच फिरायला गेलो ना तेव्हा तिथे ॲक्च्युली चार्जिंग प्लग होते ते होते तिथे, फक्त इकडेच नाही आहे. म्हणजे ह्या साईड लोअर बर्थला चार्जिंग पोर्ट दिलेला नाही आहे. ॲक्च्युली आपल्या सिद्धांत भाईला खूप भूक लागली म्हणून त्याने नॉनव्हेज फ्राईड राईस घेतलेलं आणि मी व्हेज घेतलेलं. तर ते व्यवस्थित वगैरे भाई. तर आता मी पण खायला बसतो. आणि 1000 वेळा सिद्धांतने त्याला सांगितलेलं की व्हेज आहे की नॉनव्हेज आहे ते बघ आधी कोणतं आहे ते. तरी त्याने बोललं हां हे व्हेज आणि ते नॉनव्हेज आहे. बट आता आम्ही इथे येऊन बघतो ना तर दोन्ही नॉनव्हेज आहे. असं झालं आता मला खावंच लागणार, आता ऑप्शन नाही आहे. बिकॉज इकडे ट्रेनमध्ये व्हेज बिर्याणी घ्यायची म्हणजे मसाला भात घेण्यासारखं आहे. चला फ्राईड राईस खाऊया. आणि हे बघा बाजूच्या काकीने ना आपल्याला दिलेलं घावणे, फक्त घावणे दाग आहे. हे बघा असेच घावणे खायला मला खूप आवडतं का बाई. थंड थंड झाले ते एकदम. तर जेवायचा टाईम झाला आहे तर चला जेवूया मस्तपैकी.
ऍक्च्युली हा पूल बघा खालून चाललाय तो, तुम्हाला दिसत नसेल पण मला डोळ्यांनी दिसतोय. अंधार आहे ना हो म्हणून दिसत नाही, बट काय खोल येतो बघा. हे बघा ट्रेनची स्पीड एकदम खतरनाक मध्ये चालते. हे बघा तुम्हाला अशा लाईटी दिसत आहेत. तिथे ना कारखाने आहेत का, कारखाने त्या साईडला, म्हणजे समजून जायचं आता रत्नागिरी आलेलं आहे. बघू शकता रत्नागिरी स्टेशन जस्ट आलेलं आहे. आता इथे काय माहिती किती पॅसेंजर्स चढतील. तर काही जसं तुम्ही बघू शकता की गर्दी नाहीये. आणि ही जी तुतारी पोएम आहे केशवसुतांची, ती राजा हरिश्चंद्र हा जो ऑस्कर नॉमिनेटेड पिक्चर होता त्याच्यामध्ये साऊंड ट्रॅक यूज केलेला तुतारी या पोएमचा. तर एवढी ती फेमस पोएम आहे. ऍक्च्युली ना आज एसीचा इफेक्ट आहे ना तो खूप हाय आहे, त्याच्यामुळे ना माझं डोकं जड झालंय. त्यामुळे मला असं वाटतं स्लीपर कोच मध्ये जाऊन झोपावं मस्तपैकी. तर तो सिद्धांत तिथे झोपून पण गेला, त्याला काही फरकच नाही पडत त्याने. जसं तुम्ही बघू शकता रत्नागिरी स्टेशनवरून जस्ट ट्रेन निघालेली आहे. तर हे बघा आता कोणच नाही, याच्या पाठी कोणतीच ट्रेन नाही आहे, कोणतीच ट्रेन नाही आहे. तर रत्नागिरी स्टेशनवरच्या नाही ह्या मला डिझाईन्स खूप आवडतात, काय क्रिएटिव्हिटी असते ना. तर बघा हा जो टनल आहे ना तो किती वेळ झालं जातच नाहीये. हा करपुड्या का रत्नागिरी नंतर करपुडे टनल येतो ना तो आहे हा बघा. तर गाईज आता जी मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे, तुम्ही ह्या गोष्टीच्या बाबतीत कन्फ्यूज होणार याची गॅरंटी देतो. तुम्हाला क्वेश्चन पडत असेल की ट्रेनमध्ये TC असतात ते किती प्रकारचे असतात, म्हणजे काय काय जे TC असतात त्यांच्या फोटोवर TTE लिहिलेलं असतं आणि काय काय जे TC असतात त्यांच्या फोटोवर TC लिहिलेलं असतं. तर इंडियन रेल्वेजमध्ये तिकीटची चेकिंग 2 ठिकाणी होते, एक ट्रेनमध्ये आणि एक स्टेशनच्या प्लॅटफॉर्मवर. तर TCला 2 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलं जातं. एक असतो TC, याचा फुल फॉर्म असतो तिकीट कलेक्टर. तुम्हाला असं वाटत असेल आजपर्यंत की याचा फुल फॉर्म आहे तिकीट चेकर, पण असं नाही आहे. आणि सेकंड असतो TTE, ह्याचा फुल फॉर्म असतो ट्रेन तिकीट एक्झामिनर. तर TC हा एंट्री ग्रेड असतो आणि ह्याचा पे स्केल लेवल 2चा असतो. तर यांचं काम असतं की जे प्लॅटफॉर्म असतात किंवा जे प्लॅटफॉर्मचे एक्झिट गेट असतात तिथे तिकीट चेक करणं, आणि एमर्जन्सीमध्ये TCना TTEच्या बदल्यात पाठवलं जाऊ शकतं. आणि गाईस तुम्हाला मी TTE बद्दल सांगतो, म्हणजे ट्रेन तिकीट एक्झामिनर. ॲक्च्युली जो TC असतो त्यांचा प्रमोशनल पोस्ट असतो हा, म्हणजे TC हा प्रमोट होऊन TTE बनतो आणि ह्यांचा पे स्केल लेवल 4चा असतो. आणि गाईस यांची ड्युटी ट्रेनच्या स्लीपर क्लासमध्ये लागते. आणि TTEचा तिसरा प्रकार असतो सिनियर TTE. हा TT क्लॅडरचा तिसरी प्रमोशनल पोस्ट असते आणि यांचा पे स्केल लेवल 6चा असतो. आणि गाईस यांची ड्युटी ट्रेनच्या 3rd AC, 2nd AC आणि 1st AC मध्ये लागते. आणि जो TTE असतो त्याचं प्रमोशन होऊन तो सिनियर TTE बनतो. आणि चौथा आहे TCI, याचा फुल फॉर्म असतो तिकीट चेकिंग इन्स्पेक्टर. आणि ही TT क्लॅडरची तिसरी प्रमोशनल पोस्ट असते आणि यांचा पे स्केल 7 लेवलचा असतो. आणि ही एक सुपरवायझरी पोस्ट असते आणि यांचं काम असतं स्वतःच्या डिपार्टमेंटला मॅनेज करणं, आणि एमर्जन्सीमध्ये जर स्टाफची कमी असली तर तेही तिकीट चेकिंगसाठी जाऊ शकतात. तर असं असतं, म्हणजे सिनियर TT प्रमोट होऊन तो TCI बनतो. आणि गाईज तुम्हाला क्वेश्चन पडत असेल की एका कोचमध्ये किती TT असतात किंवा किती तिकीट चेकिंग करणारे असतात. तर ॲक्च्युली एका स्लीपरच्या कोचमध्ये 72 पॅसेंजर्स असतात. आणि जर समजा स्टाफची कमी असली तर 3 स्लीपर कोचेससाठी 1 TTE ट्रेनमध्ये ठेवला जातो. ॲक्च्युली एसीचा इफेक्ट आतमध्ये खूप जास्त आहे, म्हणून हे बघा मी इथे डोअरच्या बाजूला ना हे मस्तपैकी लावलेलं आहे. तर हे बघा तर इथे बसून बरं वाटतं, मस्त नॅचरल हवा येते. नॅचरल एसीच्या हवेपेक्षा नॅचरल हवा भारी आपली. तर मला ह्या ट्रेनचं एक लॉजिक नाही कळत. आता मी ट्रेनमध्ये चढलो आहे 6:30ला, तर ती अप्रॉक्सिमेटली 12 तासाने म्हणजे 6:15 किंवा 6ला ती मला ठाणेला पोहोचेल. आणि दिवा सावंतवाडी पॅसेंजर आहे ती पण अप्रॉक्सिमेटली 12 तासांनीच पोहोचवते. मग ह्या ट्रेनला एक्सप्रेस का बोललं जातं कळत नाही. ॲक्च्युली ती चिपळूण आणि रत्नागिरीवरनं किती लवकर येते तरी पण हिला पुढे रखडवलं जातं. ही किती लवकर ठाणे आणि दादरला पोहोचेल. आणि इथे लिहिल्यावरती बघा फिटेड विथ बायो टॉयलेट सिस्टम, म्हणजे याच्यात बायो टॉयलेट आहे. ह्याच्यात पण आहे, सगळ्याच हल्लीच्या इंडियन रेल्वेच्या कोचेसमध्ये हल्ली बायो टॉयलेट असतातच असतात. तर गाईज ॲज पर साईन ऑफ
respect to revolutionary Marathi poet Krishnaji Keshav Damle, who wrote under the pen name Keshav Sut. The railways has decided to rename the train Rajya Rani Express to Tutari Express on 22 May 2017 after the title of his famous Marathi poem Tutari, which means a trumpet like an instrument. आणि ह्या ट्रेनचं नाव चेंज करून तुतारी एक्सप्रेस ठेवणं हा जो डिसिजन होता तो सुरेश प्रभू यांचा होता. याचं नाव चेंज करण्यासाठी सुरेश प्रभू यांचा एकच मोटिव्ह होता, तो म्हणजे एवढ्या म्हणजे महान कवीला ज्यांनी इन्स्पायर केलं लोकांना, त्यांना कोणी विसरू नये ह्यासाठी ह्या ट्रेनचं नाव तुतारी ठेवलं गेलं. टोटल 2 सीट आहेत. ते बघा, एक साईड लोवर आहे, ती पण विंडो आहे, आणि ही बघा ही एक लोवर आहे, इथे पण विंडो आहे. तर इथे चला झोपूया, जरा आराम करूया, आराम. लोकांना RSC तिकीटचे रूल्स अँड रेग्युलेशन आणि फायदेच नाही माहिती आहे. लोक जेव्हा RSCचे तिकीट बुक करतात ऑनलाईन किंवा काउंटरवर, तेव्हा त्यांना RSC भेटते आणि त्यांना वाटतं की RSC मला भेटली म्हणजे एकतर ती कन्फर्म होईल किंवा मला साईड लोवर बर्थ भेटेल. बट गाईस असं नाही आहे. ॲक्च्युली फॉर एक्झाम्पल जर समजा तुम्ही RSCची तिकीट काढली आणि नंतर ती कन्फर्म नाही झाली तर तुम्हाला साईड लोवर हाफ बर्थ भेटते, ते बरोबर आहे. बट त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ट्रेनमध्ये चढता ना, जेव्हा जर्नी चालू होते ना, तेव्हा जसे म्हणजे स्टेशन्स येत जातात ना, तसे काही लोकांना रिझर्वेशन करतात, पण तरी पण ना ते येत नाही, म्हणजे कन्फर्म तिकीट असले तरी ट्रेनमध्ये चढत नाही. तर ह्या ज्या सीट्स वॅकंट राहतात त्या RSC वाल्यांसाठी असतात. म्हणजे जर समजा तुमची 10 RSC आहे, तर जी 10वी सीट खाली राहील ड्युरिंग जर्नी, तर ती 10वी सीट तुमची, त्याच्यावर तुमचा हक्क असणार. तर ह्याला RSC क्लिअर करणं असं बोलतात. आणि हे काम ना TCचं असतं. पण काय TC काय करतात माहिती आहे का, जे RSC वाली पब्लिक झोपलेली आहे साईड लोवरला बर्थला, त्या लोकांना एवढी इन्फॉर्मेशन नसते, मग ते सांगत नाही त्यांना, आणि ते जे सीट्स आहेत वॅकंट ते त्या विकून टाकतात जे असेच नॉर्मली जे चढतात ट्रेनमध्ये. त्यानंतर हे इलिगल आहे, ह्याच्या अगेन्स्ट तुम्ही ॲक्शन घेऊ शकता. तर अवेअर राहा गोष्टीच्या बाबतीत. म्हणजे RSC साईड लोवर जरी असली तरी तुम्हाला नंतर फुल बर्थ भेटू शकते जर पुढे कोणी आलं नाही तरी. तर TCला तुम्ही विचारत राहा की वॅकंट आहेत का, की ती RSC क्लिअर झाली. आणि गाईस ही ट्रेन टोटल 21 स्टॉप्सवर थांबवली जाते. या स्टॉप्सची नावं मी तुम्हाला सांगतो. तर ही ट्रेन पहिली दादरवरून सुटते, त्याच्यानंतर ठाणेला थांबते, त्याच्यानंतर पनवेलला थांबते, पनवेलनंतर ही रोह्याला थांबते, रोह्यानंतर डिरेक्टली ही माणगावला थांबते. त्याच्यानंतर ही ट्रेन वीर या स्टॉपवर थांबते, नंतर ही हेड स्टेशनवर थांबते. हेड स्टेशन नंतर ही ट्रेन चिपळूणला थांबते, चिपळूण नंतर ही सावर्ड्याला थांबते. त्याच्यानंतर आरवली रोड या स्टॉपवर ही ट्रेन थांबते. आणि काय सावर्डा नंतर संगमेश्वर रेल्वे स्टेशन या ठिकाणी ही ट्रेन थांबते. संगमेश्वर नंतर तुम्हाला माहितीच आहे रत्नागिरीला ही ट्रेन थांबते. रत्नागिरीनंतर ही आडवली या स्टॉपवर ही ट्रेन थांबते. त्याच्यानंतर विलवडे या स्टॉपवर ही ट्रेन थांबते. त्याच्यानंतर राजापूर रोड या स्टॉपवर ही ट्रेन थांबते. त्याच्यानंतर वैभववाडी रोड या स्टॉपवर ही ट्रेन थांबते. आणि त्याच्यानंतर नांदगाव रोड या स्टॉपवर ही ट्रेन थांबवली जाते. जसं तुम्ही बघू शकता आता जस्ट संगमेश्वर रोड स्टेशन आलेलं आहे. हे बघा, ॲक्च्युली हे बघा गर्दी आहे इकडे. कोकणात येणाऱ्या जाणाऱ्या माणसाची गर्दी कधी थांबणार नाही, कोविड असली तरी. तर येस, बट ही ट्रेन कोविड-19मुळे जेव्हा बंद केली आणि त्याच्यानंतर परत चालू केली तेव्हापासून नांदगाव रोड हा ह्या ट्रेनचा स्टॉप आहे तो बंद केला गेला. कदाचित कोविड-19 गेल्यावर परत थांबवतील. तर हेच मला सांगायचं होतं. आणि त्याच्यानंतर ही ट्रेन कणकवलीला थांबते, त्याच्यानंतर ही ट्रेन कुडाळला थांबते, त्याच्यानंतर सिंधुदुर्ग ह्या स्टॉपवर ही ट्रेन थांबते. आणि त्याच्यानंतर फायनली ही ट्रेन सावंतवाडी रोड ह्या तिच्या फायनल स्टॉपवर पोहोचते. आताच बघा संगमेश्वर रोड स्टेशन चाललेलं आहे आणि स्टेशन बघा पूर्ण खाली आहे का, पूर्ण खाली आहे. हे बघा आता ही शेवटची ट्रेन, आता उद्या सकाळी असेल कोणती ती ट्रेन.
रेग्युलरली जेव्हा ही ट्रेन दादरपासून सावंतवाडी रोडपर्यंत चालवली जाते तेव्हा ह्या ट्रेनचा नंबर असतो 11003 आणि सावंतवाडी रोडपासून रिटर्न येताना ह्या ट्रेनचा नंबर बनतो 11004 आणि सध्या ह्या ट्रेनचा नंबर चेंज केला आहे. म्हणजे स्टार्टिंगचा जो 0 डिजिट आहे ना तो चेंज केला आहे. म्हणजे आता गावाला जातानाचा ह्या ट्रेनचा नंबर आहे 01003 आणि इथून रिटर्न येतानाचा ह्या ट्रेनचा नंबर आहे 01004. आणि ही जी ट्रेन आहे ती LHBमध्ये अपग्रेड केली नाही आणि ही ट्रेन आहे ती सध्या तरी ICF कोचेस म्हणजेच ते असतात ना निळेवाले डबे आणि हायब्रिड LHB कोचेस म्हणजे त्याच्यात LHB आणि ICF मिक्स असे हायब्रिड LHBचे कोचेस ह्या ट्रेनला अटॅच केलेले आहेत. तर ही ट्रेन मध्येच अशी स्टेशनवर क्रॉसिंगला थांबली आहे. तर समोरून बघा कोणती तरी ट्रेन येते आणि बघूया आता ही किती वेळात निघते ती. गाडीचा नंबर दिसत नाहीये. तर गाईज ॲक्च्युली केशवसूत आहेत एक कवी, त्यांची मी काही पुस्तकं आहेत ते तुम्हाला सांगतो. सर्वात पहिलं आहे केशवसूत काव्य आणि कला आणि हे लिहिलंय वि.स. खांडेकर यांनी. आणि दुसरं पुस्तक आहे केशवसूत काव्यदर्शन आणि हे लिहिलंय रा. श्री जोग यांनी. आणि तिसरं पुस्तक आहे केशवसूत गोविंदाग्रज तांबे आणि हे लिहिलंय प्राध्यापक डॉक्टर विजय इंगळे यांनी. आणि चौथं पुस्तक आहे केशवसूतांची कविता आणि हा पर्टिक्युलर पुस्तकाचं महाराष्ट्र सरकारने प्रकाशन केलंय. पाचवं पुस्तक आहे केशवसूतांच्या कवितांचे हस्तलिखित आणि हे पुस्तक संपादन केलंय स. ग. मालशे यांनी. आणि गाईस 6वं पुस्तक आहे समग्र केशवसूत आणि ह्या पुस्तकाचे संपादक आहेत भवानी शंकर पंडित. तर ही ॲक्च्युली त्यांच्यावर लिहिली गेलेली पुस्तक आहेत. तर गाईज जसं तुम्ही बघू शकता आता जस्ट ट्रेन सावर्ड्याला पोचली आहे. तर इथे पण गर्दी आहे थोडीफार आहे हे बघू शकता जसं तुम्ही. आता ही किती वेळात निघेल काय माहिती की क्रॉसिंगला थांबेल कारण नॉर्मली ट्रेन क्रॉसिंगलाच थांबते. बघूया. तर काय मला तुम्हाला ऑनलाईन जी तुम्ही तिकीट बुक करता त्याच्याबद्दल एक मला इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची आहे जी तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. खूप म्हणजे खूप. तुम्हाला एक मला गोष्ट सांगायची आहे. ॲक्च्युली मी खूप इमोशनल होतो का काहीच. माझ्या आयुष्यात एक पॉईंट होता 1-2 वर्ष आधी जेव्हा मी खूप डिप्रेस होतो, मी खूप फ्रस्ट्रेटेड होतो आणि असं वाटत होतं काय लाईफ आहे यार, किती फालतू आहे आणि अनसॅटिस्फॅक्शन होतं पूर्ण आयुष्यात. कारण मी अभ्यासामध्ये पण एवढा हुशार नव्हतो. म्हणून ॲक्च्युली मी स्वतःला ना जे हुशार पोरं असतात ना त्यांच्याशी कम्पेअर करायचो आणि असं बोलायचो की यार तू किती झिरो आहे, म्हणजे मी स्वतः किती झिरो आहे. कारण मला शिक्षक लोक पण बोलायचे तुझं काय नाही होणार. तर मी स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स आणि सेल्फ इस्टीम एवढी मारून घेतलेली ना की अनकॉन्फिडेंट राहायला लागलेलो. बट नंतर जसं तो टाइम पिरियड जात गेला, नंतर जसे जसे स्वतःमध्ये पेशन्स डेव्हलप केले आणि नवीन नवीन गोष्टी लर्न करत गेलो, अजून जे सक्सेसफुल लोक असतात त्यांचे इंटरव्ह्यूज बघितले, अजून खूप सारं काय काय बघितलं, तर तेव्हा मला त्याच्यातून एक कळलं की सक्सेसफुल व्हायला अभ्यासाची गरज नसते. सक्सेसफुल व्हायला तुमच्याकडे काही क्वालिटीज असतात त्या क्वालिटीजची गरज असते. तर देन मी स्वतःचं पॅशन हळूहळू फाइंड आउट केलं, देन स्वतःची स्ट्रेंथ फाइंड आउट केली आणि नंतर मी त्याच्यावर काम केलं, स्किल डेव्हलप केली आणि आज तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतोय. जेव्हा मला लोक इंस्टाग्रामवरती फोटो पाठवतात की बघ विशाल आमच्या फॅमिलीतली लोक तुझा व्हिडिओ टीव्हीवर बघतायत, तर ते बघून एवढं मला सॅटिस्फॅक्शनची फिलिंग येते ना की यार म्हणजे असं वाटतं की जे त्या टायमाला झालं ते चांगल्यासाठीच झालं, कारण ते झालं नसतं तर आज मी इथे नसतो. तर गाईज एक लक्षात ठेवा, आज तुम्ही आयुष्यात कोणत्या पण पॉईंटला असाल, मला नाही माहिती किती पण बॅड डेजमध्ये किंवा किती पण डिप्रेशनमध्ये असाल, पेशन्स ठेवा. फक्त ॲटोमॅटिक सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील आणि काहीतरी करायची इच्छाशक्ती ठेवा आणि होप्स ठेवा. मग तुम्ही 100% त्या गोष्टीतून बाहेर पण येणार आणि सक्सेसफुल पण होणार, याची तुम्हाला मी गॅरंटी देतो. आणि पुढे जाऊन तुम्हाला फील होईल की हे जे माझ्यासाठी झालं ते चांगल्यासाठीच झालं. आणि ते स्टीव्ह जॉब्सची तुम्ही कनेक्टिंग ऑफ द डॉट्सची जी थेअरी आहे ती तर तुम्हाला माहितीच असेल. तर गाईज तुम्ही अभ्यासात हुशार नाही, तुम्हाला चांगले पर्सेंटेज नाही पडत, तर तुम्ही असं न्यूनगंड बाळगून घेऊ नका की यार मी माझ्या आयुष्यात काहीच नाही बनू शकत. तर प्रत्येकाची स्ट्रेंथ असते, जो अभ्यास करणार त्याची अभ्यासात स्ट्रेंथ असते. तुमची कशा स्ट्रेंथ आहे ते तुम्ही आयडेंटिफाय करा, ते तुम्हाला शोधायचं आहे, तुमच्यासाठी ते दुसरं कोणी करणार नाही आहे, एवढं लक्षात घ्या. आणि एक गोष्ट तुम्हाला मला क्लिअरली सांगायची आहे की जसं मासा उडू शकत नाही आणि पक्षी पोहू शकत नाही, ते आपापल्या ठिकाणी ठीक आहेत, म्हणजे त्यांच्या स्वतःच्या स्ट्रेंथ आहेत. तर तशाच प्रत्येक माणसाच्या काही ना काही स्ट्रेंथ असतात. आणि जर समजा माशाने उडायचा प्रयत्न केला आणि पक्षाने पोहायचा प्रयत्न केला तर तो किती मूर्खपणा ठरेल, आपणच त्याला बोलू की हे किती मूर्ख आहे. पण काहीच आपण स्वतःच्या आयुष्यात पण हेच लिटरली करतो. तर न्यूनगंड डोक्यात नको बाळगू की माझ्याकडे काहीच नाही.
ह्या जगात प्रत्येक माणूस युनिक आहे, बिकॉज प्रत्येकाचा व्हॉइस युनिक आहे, प्रत्येकाचं दिसणं युनिक आहे, प्रत्येकाचे बॉडी स्ट्रक्चर युनिक आहे, इव्हन सगळंच युनिक आहे. तर विचार करा, स्ट्रेंथ पण तुमची युनिकच असणार ना, मग तुम्हाला दुसऱ्यांची कॉपी करून कशी भेटेल? तुम्हाला ते स्वतः फाइंड आउट करावं लागेल ना. म्हणून तेच मला सांगायचं होतं. थँक्यू सो मच फॉर युअर लव्ह अँड सपोर्ट. तुम्ही बघू शकता, हे बघा चिपळूण स्टेशन आलेलं आहे आणि इथे पण गर्दी आहे. ॲक्च्युली चिपळूण स्टेशनवर लाईट नाही का. तर गाईज ॲक्च्युली मी ह्या साईडला बसलो आहे डोअरला, हे बघा इथे, आणि इथे समोरच बघा हे चिपळूण स्टेशनची लाईटच गेली अचानक भयानक. तिकडे लाईट आहे, इथे लाईट नाही आहे. हा जसं बघू शकता हे बघा चिपळूण स्टेशनवर इथे आल्यावर हे बघा पाणी भरलं जातं डब्यामध्ये. हे बघा इथे हा पाईप लावून गेला आहे, तर तो बघा तिथे पण तो पाईप लावतोय म्हणून ट्रेन थांबवली जाते 5-10 मिनिटं चिपळूणला. हे बघा किती रेस्ट्रिक्शन्स लावलेत बाहेरच्यांनी येऊ नये म्हणून, आणि तिथं तर त्या साईडला लाईटच गेली आणि त्या साईडला पण लाईट गेली. ते बघा अंधार पूर्ण. आणि दादरवरून सावंतवाडीला येताना ही ट्रेन दादरवरून 12:05 सुटते आणि 10:50 सावंतवाडी रोड या स्टेशनवर तुम्हाला पोहोचवते. आणि ही ट्रेन जेव्हा सावंतवाडीवरून दादरसाठी चालवण्यात येते तेव्हा ही ट्रेन सावंतवाडीवरून संध्याकाळी 5:30 निघते आणि दादरला ही सकाळी 6:45 पोहोचवते. आणि ॲक्च्युली ही ट्रेन रेग्युलर आहे, बट ह्या ट्रेनचा टायमिंग आहे ना तो पुढे पाठी होऊ शकतो. हे सगळं वेदर कंडिशन्सवर डिपेंड असतं. आणि ह्या ट्रेनची मॅक्सिमम ऑपरेटिंग स्पीड आहे 110 km/h आणि ह्या ट्रेनची ॲव्हरेज मॅक्सिमम ऑपरेटिंग स्पीड आहे 47 km/h. And guys, as the large sections of the route are yet to be electrified, it is a diesel haul end-to-end, a WDM-3A engine from the Kalyan shed hauls the train for its entire journey. ही तुतारी जी पोएम आहे, जी कविता आहे, ती जर तुम्हाला वाचायची असेल तर ती मी डेस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देईल किंवा मी डेस्क्रिप्शनमध्ये ती टाकेल. ती तुम्ही वाचा, तुम्हाला पण ती आवडेल. हे बघा इथे हिरवा सिग्नल दिला आहे आणि हे बघा तिकडनं ट्रेन येते क्रॉसिंग करून. तर काय ते बघा ट्रेन आलेली आहे, अर्धा तास. तर काही विचार करा, ही ट्रेन अर्धा तास मालगाडीसाठी थांबलेली, अर्धा तास. तर काय ॲक्च्युली झालं असं की अचानक आजोबा चढले, तर ते बोलले की तुझी सीट देतो का, ही सीट तू घे. मग मी ही सीट घेतली आणि ती लोवरवाली त्यांना दिली. तर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. ती गोष्ट अशी आहे की जर समजा तुम्ही तुमच्या IRCTCच्या पर्सनल युजर ID वर तुम्ही तुमच्या फ्रेंडची किंवा बाकी कोणाची पण जर तिकीट बुक केली तर अंडर सेक्शन 143 ऑफ द इंडियन रेल्वेज ॲक्ट 1989 नुसार तुम्हाला 10,000चा फाईन भरावा लागू शकतो किंवा तुम्हाला 3 वर्षासाठी जेल होऊ शकते. तरी एवढी ही गोष्ट स्ट्रिक्ट केली आहे IRCTCने, किंवा जी नॉर्मल तिकीट असते ती पण तुम्ही स्वतः बुक करून सेल नाही करू शकत किंवा ऑनलाईन जी तिकीट असते ती पण नाही करू शकत. म्हणजेच ॲक्च्युली हे काय असतं ते तुम्हाला क्लिअर करतो. ॲक्च्युली जी तुमची IRCTCची युजर नेम आहे त्यातून तुम्ही फक्त जी तुमची फॅमिली आहे आणि तुमचं जे ब्लड रिलेशनमध्ये येतात त्यांचेच तुम्ही तिकीट्स बुक करू शकता. त्याच्यासाठी इंडियन रेल्वे तुम्हाला परमिशन देते. गाईज जर तुम्ही तुमच्या फ्रेंड सोबत ट्रॅव्हल करत असाल तर तुम्ही तुमच्या पर्सनल ID वरनं फ्रेंडची पण तिकीट बुक करू शकता जर तुम्ही ग्रुपमधून जात असाल. यासाठी तुम्हाला IRCTC किंवा इंडियन रेल्वे परमिशन देतं. तर इंडियन रेल्वेने हा कायदा का काढला आहे ते तुम्हाला सांगतो. बिकॉज होतं असं की जे एजंट लोक असतात ते तात्काळ तिकीट ते बुक करतात पर्सनल ID वरून आणि ते डबल भावाने विकतात. बिकॉज जी एजंट लोकांसाठी तात्काळ तिकीटची बुकिंग असते ती 11:15 ओपन होते, बट जे नॉर्मल युजर्स असतात जसं आपण त्यांच्यासाठी ती 11 ओपन होते आणि तोपर्यंत जेवढ्या पण सीट्स असतात तेवढ्या फुल झालेल्या असतात. म्हणून गाईज जे एजंट लोक आहेत ते पर्सनल ID यूज करून तिकीट बुक करून ते सेल करतात. यासाठी हा कायदा काढला गेला आहे. आणि हा कायदा ह्याच्यासाठी पण काढला गेला आहे कारण जर तुम्ही तुमच्या फ्रेंडला तिकीट देत आहेत तर IRCTCला कसं कळणार की तुम्ही जास्त भावात देत आहेत की त्याच भावात देत आहेत की तुम्ही त्याला सेल करतायत. ह्याच्यामुळे पण हा कायदा काढला गेला आहे. आणि तात्काळ कोटा आणि जनरल कोटा ह्या दोन्ही कोटांसाठी हा जो रेल्वेचा रूल आहे तो लागू होतो ऑफलाईन तिकीट आणि ऑनलाईन तिकीटसाठी. म्हणून गाईज कोणती पण तुम्ही ऑनलाईन तिकीट बुक करता त्याच्या खाली लिहिलेलं असतं. हे बघा मी इथे दाखवतो, हे असं लिहिलेलं असतं. आणि आता जस्ट खेड स्टेशन आले आणि आता हे बघा अनाउन्समेंट होईल, ही ट्रेन इकडनं निघेल. लिहिलेलं टाटा खेड. आणि मला झोप पण नाही लागत आहे, शूट करतोय म्हणून झोप नाही लागत आहे ॲक्च्युली. हा का, नाहीतर मी झोपलोच तेवढ्यात. तर येस, शूट करता करता कसा टाईम जातो तेच कळत नाही.
तर गाईज आता जस्ट ट्रेन करंजाडी स्टेशनवर थांबलेली आहे, हे बघा बॅकग्राऊंडला. आणि हे बघा स्टेशनवर कोणच नाही, मीच एकटा का पूर्ण ट्रेनमधून बाहेर मीच एकटाच जागा आहे वाटतं, बाकी सगळे झोपले. तर झालं असं की माझी जी बर्थ होती ती लोअर होती. तर अचानक ते आजोबा आले नेक्स्ट स्टेशनवर आणि त्यांची साईड अपर होती म्हणजे वरची होती. तर ते बोलायला लागले की तुझीवाली मला दे, माझीवाली तुलाच घे. तर मी ॲक्च्युली माझी लोअरवाली विंडोवाली होती ती देऊन टाकली, बिकॉज सिनियर सिटीजनला वरती चढायला कसं जमेल तुम्ही विचार करा. आणि इंडियन रेल्वे त्यांना ती सीट देतं. इंडियन रेल्वे नॉर्मली त्यांना लोअरची सीट देतं, पण त्या अवेलेबल असल्या तर साईड अपर देतं. तर ॲक्च्युली जर समजा तुमच्याकडे साईड लोअर किंवा लोअरची कोणती पण बर्थ असेल आणि एखादा सिनियर सिटीजन आला, ट्रेन सुटली वाटतं, एखादा सिनियर सिटीजन आला तर त्याला प्लीज ती तुमची जी लोअर किंवा साईड लोअर आहे ती देऊन टाका, कारण त्यांना वरती चढायला जमत नाही यांच्या हातापायाने. तर हेच मला सांगायचं होतं. तर करंजाडी स्टेशनवर धुकं बघा ना कशी पसरलेली आहेत, एकदम मस्त वाटतं का एकदम. आणि बघा स्टेशन पूर्ण सामसूम, हे बघा स्टेशन पूर्ण सामसूम आहे, हे बघा. तर जसं तुम्ही बघू शकता आता जस्ट वीर स्टेशन गेलंय जस्ट. तर गाईज आता जस्ट ट्रेन पोचली रोह्याला. माझे एक सबस्क्रायबर आहे ते मला मेसेज करून दर टायमाला बोलतात की रोहा आल्यावर माझं नाव घेत जा. तर त्यांचं नाव आहे श्रेयस मोरे. तर हाय भावा, घेतलं शेवटी तुझं नाव. ॲक्च्युली तुम्हाला बिलीव्ह नाही होणार, ही ट्रेन लिटरली पाऊण तास लवकर रोहा स्टेशनवरती पोहोचली आहे. आणि ही आहे ती दादर सावंतवाडी एक्सप्रेस आहे मुंबईला जाणारी, आणि ही तिच्या समोर थांबली आहे दादर सावंतवाडी एक्सप्रेस गावी जाणारी. तर बघा ही ट्रेन चालली आता गावाला. बाय बाय 01003 तुतारी एक्सप्रेस. हा इंडियन रेल्वेबद्दल एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे, ॲक्च्युली ट्रेन आहे ती बिफोर टाईम स्टेशनवरती येऊ शकते, बट तिचा जो ॲक्च्युअल डिपार्चर टाईम आहे स्टेशनवरचा तो झाल्याशिवाय ती ट्रेन स्टेशनवरून निघू शकत नाही. फायनली पाऊण तासानंतर ही ट्रेन रोहा स्टेशनवरनं निघालेली आहे. पेन स्टेशन आलंय, पेन स्टेशन. पण ही इथे थांबत नाही ॲक्च्युली, तर ही तिच्या नेक्स्ट स्टॉपवर थांबेल, पनवेल डायरेक्ट. तर आता जस्ट ट्रेन पोचली आहे पनवेल स्टेशनला, जसं तुम्ही बघू शकता. आणि ही 15 मिनटं लवकर पोचली आहे. ही आता इथे 15 मिनटं थांबेल. तर ही 15 मिनटांनी ही ट्रेन पनवेलवर निघालेली आहे. आता डिरेक्टली स्टेशन येईल ठाणे. तर आता ठाणेला भेटूया, जिथे मी उतरून विठ्ठलवाडीला जाणार आहे. समोर जाते ती राजधानी एक्सप्रेस आहे, ती हजरत निजामुद्दीनवरून आलेली आहे आणि आता मडगावला जाणार आहे आणि ही दुपारपर्यंत मडगावला पोहोचेल. इथे आणि हा बघा भाई आता झोपेतून उठलाय, चल ठाणे आलं. तर ती बघा माझी बॅग तिथे ॲक्च्युली अंधारात तुम्हाला दिसत नसेल. ही बघा माझीवाली. तर चला तर फायनली आम्ही ट्रेनमधून उतरलेलो आहे आणि ही जर्नी आमची कंप्लीट झालेली आहे सक्सेसफुली. लोकल तर आमच्यासाठी बंदच आहेत. तर गाईज ॲक्च्युली अशा प्रकारे आमची ही पण जर्नी कंप्लीट झाली आहे. तर आज मजा आली जर्नीमध्ये आणि मी रात्रभर झोपलो नाही का, शूटच करत होतो काय ना काय. तर ठाणे स्टेशनला आता आम्ही तिथे उभा आहे वरती. तर येस आता जस्ट मी हा व्हिडिओ एडिट करून संपवला आहे. हे बघा माझं एडिटिंग टेबल हा बघा इथे. आणि एडिट करून झाल्यावर मला एक कळलं की हा व्हिडिओ मी एंडच नाही केला आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि ह्याची लिंक आहे ती व्हॉट्सअप ग्रुप्समध्ये शेअर करा, जेणेकरून जास्त लोकांपर्यंत हा पर्टिक्युलर व्हिडिओ पोहोचेल. आणि कमेंट पण करा. आणि काय तुम्ही खूप लोकांना व्हिडिओ बघतात पण ना सबस्क्राईब नाही करत, काय प्रॉब्लेम आहे यार, सबस्क्राईब करा, फ्री येते, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ टाकेल त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि हे बघा मी इथे माझं इंस्टाग्राम हँडल देतो, हे बघा इथे जावं, त्याला फॉलो करा, कारण ब्लॉग्सचे जेवढे पण अपडेट्स आहेत तेवढे इंस्टाग्रामवरती देत असतो आणि कंटेंट पण टाकतो त्याच्यात थोडंफार जे तुम्हाला एंटरटेन करेल. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस ब्लॉग. सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. टिल देन टेक केअर. बाय बाय.
1 2 3 1 2 3 मॅक टेस्टिंग हॅलो 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 1 2 3 1 2 3 मॅक टेस्टिंग हॅलो. रिव्होल्युशनरी मराठी पोएट केशव कृष्णाजी केशव दामले. आणि गाईज ॲक्च्युली तुम्हाला प्रश्न पडत असेल की एका ज्या कोच